अजितदादा म्हटलं की समोर येतो तो त्यांचा धारदार आवाज आणि स्पष्ट वक्तपणा असलेलं रांगडं व्यक्तिमत्व. समोरच्याचं काम होत असेल तर करणारच आणि होत नसेल तर त्याला नाही म्हणून तोंडावर सांगणारा नेता म्हणजे अजितदादा पवार. आज अजित पवार आपल्यात नाही आहेत. महाराष्ट्राच्या हक्काचा दादा गेला आणि घड्याळाचा ठोका थांबला. पण राहून राहून मनाला चटका लावतंय ते म्हणजे दादांचं अधुरं राहिलेलं स्वप्न. त्यांचा सगळा प्रवास सांगते, त्यातून तुम्हाला लक्षात येईल दादा राजकारणात आले कसे. शरद पवारांनंतर पवार कुटुंबातील दुसरी व्यक्ती राजकारणात आली ते म्हणजे अजित पवार. पश्चिम महाराष्ट्रात तेव्हा सत्तेचा मार्ग साखरेच्या माध्यमातून पुढे जायचा. अजित पवारही या सहकाराच्या मार्गावरून जात होते. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांनी 16 वर्ष काम केलं, पण या राजकारणाला मुख्य प्रवाहातल्या राजकारणाची सर नव्हती. त्यासाठी 1991ची वाट पाहावी लागली, कारण याच दरम्यान अजित पवार पहिल्यांदाच थेट लोकसभेवर निवडून आले. पण या निवडणुकीदरम्यान पक्षाध्यक्ष राजीव गांधींची हत्या झाली. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे पक्ष नेतृत्वाचा आणि पंतप्रधान पदाचा प्रश्न काँग्रेसपुढे उभा राहिला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी पंतप्रधान पदासाठी मोठी मोर्चा बांधणी केली. मात्र दक्षिणेकडच्या खासदारांच्या जोरावर नरसिंह राव यांनी बाजी मारली. शिवाय त्यांनी शरद पवारांना संरक्षण मंत्रीपद देत केंद्रात बोलावलं. शरद पवारांच्या जागी महाराष्ट्रात त्यांचे समर्थक सुधाकर राव नाईक मुख्यमंत्री झाले. अजित पवारांना त्यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळालं. शरद पवारांनी केंद्रात आणि अजित पवारांनी राज्यात शपथ घेतली. आता मंत्री झाल्यावर शरद पवारांना संसदेचा सदस्य असणं आवश्यक होतं आणि इकडे मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांना विधिमंडळाचा सदस्य असणं. आपल्या काकांसाठी अजित पवारांनी ताबडतोब लोकसभेची जागा रिकामी करण्याची तयारी केली. पण त्या काळात अशा काही घडामोडी घडल्या की नरसिंह राव यांनी अजित पवार यांना अधिवेशन होईपर्यंत खासदारकीचा राजीनामा देऊ नका असं सांगितलं, कारण नरसिंह राव यांच्या सरकारकडे बहुमत नव्हतं. त्यामुळे अधिवेशन काळात एक मत महत्त्वाचं असणार होतं. म्हणूनच अजित पवारांना एक अधिवेशन होईपर्यंत राजीनामा देता आला नव्हता आणि म्हणूनच अजित पवार म्हणायचे, खासदार असतानाचा महाराष्ट्राचा मंत्री बनलेला मी त्या काळातला एकमेव नेता असेन. त्यानंतर ते बारामती मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. आधी खासदार नंतर आमदार अशी त्यांची कारकीर्द सुरू झाली. ती पुढे थांबलीच नाही. 1991 ते आजतागायत म्हणजे गेल्या 32 वर्षांहून अधिक काळ अजित पवार बारामतीतून आमदार होते. सलग 8 वेळा आमदार राहिलेले अजितदादा कृषी मंत्री कसे झाले त्यामागची सुद्धा गोष्ट सांगते. अजित पवार स्वतः शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचं शिक्षण बारामतीला बालविकास मंदिरामध्ये झालं आणि ते 10वीला मुंबईला आले. तिथून विल्सन हायस्कूल गिरगावमध्ये प्रवेश घेतला. मात्र अजितदादा 10वीत नापास झालेले. त्यांचा एक विषय गेला होता. दुसऱ्या वर्षी त्यांनी तो विषय काढला. मग त्यांनी मुंबई सोडली आणि ते कोल्हापुरातल्या शहाजी कॉलेजला प्रवेश घेतला. 12वी करून झाल्यानंतर त्यांनी BComला प्रवेश घेतला, पण एक सेमिस्टर राहिल्यानं त्यांची डिग्री पूर्ण झाली नाही. नेमकं हे शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या वडिलांचं म्हणजेच अनंतरावांचं निधन झालं. वडिलांच्या नंतर घराची शेतीची सगळी जबाबदारी दादांवर आली. म्हशीच्या धारा काढण्यापासून ते गाडीवरून डेअरीत दूध घालणं, गोठा, पोल्ट्री आणि शेतीची कामं, त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मी दुधाच्या व्यवसायातून पुढे आलो आहे. माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर याच व्यवसायामुळे माझं बस्तान बसलं होतं. त्या काळात एक गाय 7,500 विकत होतो आणि 1 एकर जमीन 7,500 घेत होतो. त्या काळात जमिनीचे दर कमी होते असं स्वतः अजितदादांनी सांगितलं होतं. 80च्या दशकात बारामतीत विक्रमी असं एकरी 80,000 रुपये उत्पन्न काढून दाखवलं. याची चर्चा आजही बारामतीत होत असते. शरद पवार मुख्यमंत्री असताना अजितदादा आपल्या शेतातला माल गाडीत घालून विकायला पुणे मार्केट यार्डमध्ये जायचे. ही आठवण कित्येक जण आजही सांगतात. त्यांच्या याच शेतीच्या अनुभवांमुळेच अजित पवारांना 91मध्ये आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये कृषी खातं मिळालं होतं. वर्षभराने बाबरी विध्वंसामुळे पुन्हा राजकीय उलथापालथ झाली. महाराष्ट्रात वातावरण पेटलं. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांनी अनुभवी शरद पवारांना पुन्हा राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं.
यावेळी शरद पवारांनी विधान परिषदेचे सदस्य होत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळात अजित पवारांकडे ऊर्जा राज्यमंत्रीपद दिलं. 1995 साली महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता गेली. शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं. या दरम्यान शरद पवार खासदार बनून पुन्हा केंद्रात गेले आणि अजित पवार राज्यातल्या राजकारणात सक्रिय झाले. अजित पवारांच्या आमदारकीची ती दुसरी टर्म होती. 1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा अजित पवार तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि पाटबंधारे आणि फलोत्पादन कॅबिनेट मंत्री झाले. 1999 ते 2003 पर्यंत जलसिंचन खातं त्यांच्याकडे होतं. 2003 ते 4 या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. 2004 पर्यंत अजित पवार राज्याच्या राजकारणात प्रस्थापित होत गेले. पिंपरी चिंचवड तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग होता. त्या भागात अजित पवारांनी आपला जम बसवायला सुरुवात केली. तरुणांना सोबत घेऊन संघटन स्ट्रॉंग केलं. त्यातूनच लांडगे जगताप ही मंडळी पुढे आली. यामुळे अजित पवारांची पक्षातली ताकद आणि त्यांना पाठिंबा देणारा आमदारांचा एक गट दोन्ही वाढत होता. 2004 साली आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर येत होतं. राष्ट्रवादीला 71 तर काँग्रेसला 69 जागांवर विजय मिळवता आला. आघाडीतील नियमानुसार जास्त आमदार असल्यानं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चेत अजित पवारांचं नाव आघाडीवर होतं. पण पहिल्यांदा अजित पवारांचं स्वप्न भंगलं. शरद पवारांनी जागा वाटपात तडजोडी केल्या. पक्षवाढीसाठी अशी खाती त्यांना हवी होती ज्याद्वारे लोकांपर्यंत थेट पोहोचता येईल. त्यामुळे 2004 साली मुख्यमंत्रीपदावर दावा करता येत असतानाही त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदं आणि उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घेतलं आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं. अजित पवार यांच्याकडं जलसंपदा खातं होतं. 2004 साली त्यांना पुण्याचं पालकमंत्री बनवण्यात आलं. मात्र मुख्यमंत्री होण्याचा चान्स हुकल्यामुळे अजित पवार नाराज होते. नंतर त्यांनी 2004 साली राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद सोडायला नको होतं ही सल बऱ्याच वर्षांनी बोलूनही दाखवली होती. जे अजित पवारांसोबत 2004 साली झालं तेच 2009 साली उपमुख्यमंत्रीपदाबाबत झालं. 2009 अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद डावलण्यात आलं. मात्र 2010च्या दरम्यान अशोक चव्हाणांचं आदर्श घोटाळ्यात नाव आल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी बंडाचा इशारा दिला. तेव्हा भुजबळांना बाजूला सारून अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यांना 2012 उपमुख्यमंत्रीपद मिळालं. शिवाय वित्त नियोजन आणि ऊर्जा खातंही त्यांच्याकडे होतं. पण याच दरम्यान एक राजकारण घडलं. 1999 ते 2009 या काळात अजित पवार राज्याचे जलसंपदा मंत्री होते. तेव्हा राज्यात सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. यावरून विरोधकांच्या रडारवर तर अजित पवार आलेच होते. पण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली. नाराज झालेल्या अजितदादांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्री पदाचा आणि इतर सर्व पदांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. काँग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांचा राजीनामा स्वीकारला होता. अजित पवारांना पाठिंबा देत राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांनीही आपापले राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे सोपवले. यामुळे सरकार अस्थिर झालं. यात शरद पवारांना हस्तक्षेप करून सारवासारव करावी लागली आणि नंतर डिसेंबर 2012 अजित पवार पुन्हा मंत्रिमंडळात सामील झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचाच कार्यभार सांभाळला. पण यामुळे झालं काय की आत्तापर्यंत अजित पवारांचं स्थान शरद पवारांच्या खालोखाल होतं. अजित पवारांनी आपल्या काकांच्या सावलीत राहून राजकारण केलं असा टॅग कुणी लावू शकलं नाही. त्याचं कारणच म्हणजे शरद पवारांच्या कुटुंबातून ते येत असले तरीही त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पुढे 2019च्या निवडणुका आल्या. अजित पवारांची दुसरी पिढी राजकारणात उतरली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली. अजित पवारांनी पार्थ पवारांना निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांचा पराभव झाला. पुढे आणखीन एक अंक पडला तो 2019मध्येच. त्या दरम्यान एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येण्याच्या हालचाली सुरू असताना अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भले हे सरकार केवळ 80 तासच टिकलं पण अजित पवार हे तेव्हा तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले.
पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि अजित पवार पुन्हा चौथ्यांदा उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर शेवटचा अंक म्हणजे 2023मध्ये राष्ट्रवादीत भाकरी फिरली. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं जाहीर केलं. त्याला अजित पवारांनी पाठिंबा दर्शवला. मात्र यात अजित पवार एकटे पडले. पक्षातून झालेल्या विरोधानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. पण तरीही अजित पवार महायुतीसोबत सत्तेत सामील झाले आणि शिंदे सरकारमध्ये अजित पवार 5व्यांदा मुख्यमंत्री बनले. मग विधानसभा निवडणुका लागल्या आणि महायुतीचं सरकार आलं आणि 6व्यांदा दादा उपमुख्यमंत्री बनले. आपल्या संपूर्ण राजकारणात 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या दादांना एकदा तरी मुख्यमंत्री बनायचं होतं, पण आता त्यांच्या जाण्याने हे स्वप्न अधुरंच राहिलंय.